शक्तीपीठ महामार्गाबाबत सरकार चर्चा करायला तयार नाही असा आरोप शक्तीपीठ संघर्ष समिती समन्वयक गिरीश पोंडे यांनी केलेला आहे। आम्ही विकास विरोधी नाही, मात्र रत्नागिरी नागपूर महामार्ग होताना आम्ही कधी विरोध केला होता का? त्यामुळे आता आणखी पर्यायी शक्तीपीठ महामार्ग हवा तरी कशाला, असा सवाल गिरीश पोंडे यांनी उपस्थित केला आहे। गोवा मुंबई हायवे त्याचं चौपदरीकरण सहापदरीकरण होतंय, म्हणजे ते रखडलंय 20 वर्ष झाली। मग त्याला लोकांनी विरोध केला का? नाही केला। लोकांनी जमिनी दिल्या। यालाच विरोध का होतोय 12 जिल्ह्यात? तर महाराष्ट्रातली जनता ही शुद्ध आणि सुजाण आहे। त्यांना माहिती आहे की हा शेतकऱ्यांना फसवण्यासाठी आणि कोणाला तरी कोणाचा तरी उखळ पांढरं करणार। महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तीपीठ आहेत, तर यांनी धार्मिक नाव देत माणसांच्या धार्मिक भावनांना हात घालत अस्मितेचं राजकारण करायचा जो प्रयत्न चाललाय, त्या प्रयत्नाला तो प्रयत्न खरंच खोटा आहे। म्हणजे हे काही हा धार्मिक गोष्टींना धार्मिक केंद्रांना जोडणारा रस्ता नाही। हा सरळ गडचिरोली, चंद्रपूर आणि विदर्भातील खनिज मोठ्या प्रमाणामध्ये रेडीच्या बंदरावर न्यायची आणि रेडीच्या बंदरावरून परदेशामध्ये पाठवण्यासाठीच त्यांना हा महामार्ग पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।